मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नवनिर्माण यात्रेचा आजचा दुसरा दिवस आणि आजच्या दुसऱ्या दिवशी ही यात्रा पोहोचली आहे गडचिरोलीमध्ये। आज गडचिरोलीमध्ये जर पाहिलं तर मनसेचं संघटन वाढवण्याच्या दृष्टीने मोठी बैठक जी आहे ती या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे। त्याआधी जर पाहिलं तर गडचिरोली शहरातील प्रमुख चौक असलेल्या इंदिरा चौक या ठिकाणी जंगी स्वागत जे आहे ते राज ठाकरेंचं या ठिकाणी केलं जाणार आहे। मोठ्या प्रमाणात जर आपण पाहिलं तर मनसैनिक या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। सोबतच पोस्टरबाजी सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करण्यात आलेली आहे। नवनिर्माण यात्रेचं स्वागत जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलं जाणार आहे आणि मोठा उत्साह जो आहे तो मनसैनिकांमध्ये या यात्रेच्या निमित्ताने जो पाहायला मिळत आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत ते महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आपल्यासोबत आहेत मनसेचे नेते गजानन काळे। विदर्भात यात्रेला सुरुवात झालेली आहे। आधीचा टप्पा जो आहे तो तुमचा पार पडला। काय या माध्यमातून विदर्भातल्या निवडणुकीची रणनीती या संपूर्ण यात्रेच्या माध्यमातून केली जाणार आहे? बघा, आदरणीय पवार साहेबांच्या नंतर हा संपूर्ण महाराष्ट्र अनेकदा तालुके आणि गावगाव जर कोणी पिंजून काढला असेल तर ते सन्माननीय आदरणीय राजसाहेब ठाकरे ह्या नेत्यानेच। मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यांचा दौरा झाल्यानंतर कालपासून साहेबांनी गोंदिया, भंडारा आणि आता गडचिरोलीत आदरणीय राजसाहेब ठाकरे हे पोहोचत आहेत। गडचिरोलीच्या तीनही विधानसभा ह्या एसटीसाठी राखीव आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिल्यांदा या तीनही विधानसभा लढेल एवढी ताकद आज गडचिरोलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून उभी राहिलेली आहे। आणि निश्चितपणे आज ज्या पद्धतीने गडचिरोलीत सगळं आपण वातावरण पाहताय, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे, प्रचंड ऊर्जा आहे आणि न भूतो न भविष्यती असं स्वागत गडचिरोलीमध्ये आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांकडून करण्यात येईल। या विदर्भात जर पाहिलं तर साधारणतः 60हून अधिक जागा आहेत। या ठिकाणी प्रस्तावित भाजप आहे, काँग्रेसही आहे। अशा परिस्थितीमध्ये किती जागा मनसे विदर्भात लढणार? नाही, मला वाटतं राजसाहेबांनी याची घोषणा केलेली आहे। आम्ही संपूर्ण 288 पैकी 200 ते 225 जागा या संपूर्ण महाराष्ट्रात लढणार आहोत। आणि विदर्भ असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र, एकाच बाजूला महायुतीत 3 घटक पक्ष असतील, महाविकास आघाडीत 3 घटक पक्ष असतील आणि यांच्यामध्ये ज्या पद्धतीचं जोरदार भांडण चालू आहे आणि ज्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला आहे, अशावेळी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्रातली जनता जास्तीत जास्त आमदार निश्चितपणे विधिमंडळात यावेळी पाठवेल। एक जर पाहिलं तर या संपूर्ण विदर्भाच्या दौऱ्यामध्ये मुंबईतल्या विशेष शिलेदारांवर या प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी देताना पाहिलं। तुम्ही या ठिकाणी होते, मागच्या ठिकाणी चव्हाण जे आहेत त्यांच्याकडे सुद्धा वेगळी जबाबदारी दिली। मुंबईतील विशेष टीम जी आहे ती या विदर्भाच्या संपूर्ण भागामध्ये रणनीती आखण्यासाठी या ठिकाणी तयार करण्यात नाही, मला वाटतं राजसाहेबांनी अनेकदा संपर्क अध्यक्ष वेगळ्या ठिकाणून दिले। आता माझ्याबरोबर आमचे प्रदेश उपाध्यक्ष सतनाम सिंग गुलाटी हे पण माझ्याबरोबर निरीक्षक म्हणून आहेत। ते स्वतः संभाजीनगरमधून आहे। त्यामुळे महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये जे राजसाहेबांचे शिलेदार आहे आणि जे विश्वासू शिलेदार आहेत, ज्यांनी त्या त्या ठिकाणी संघटनेला बळ दिलेलं आहे, अशी सगळीच मंडळी राजसाहेबांनी या विविध जिल्ह्यांमध्ये पाठवलेली आहेत। या संपूर्ण संदर्भात जर पाहिलं तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं राज ठाकरेंच्या या नवनिर्माण यात्रेचा मोठा तयारी जी आहे ती मनसेने या ठिकाणी केलेली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील 3ही विधानसभा मतदारसंघातल्या जागा ज्या आहेत त्या मनसेकडनं या ठिकाणी लढवल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि विशेष तयारी जी आहे ती मनसेकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ही केली जात आहे। कॅमेरामॅन कल्पेश हाडकरसह विवेक गावंडे, TV9 मराठी, गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।